पालघरच्या वाडा तालुक्यातील कडू जवळील मुसारणे वडवली येथे नागरिक सध्या कारखान्यांच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत। या परिसरामध्ये टायर पासून राख, ऑइल आणि तार तयार करणाऱ्या 17 ते 18 कंपन्या सुरू करण्यात आल्या। त्या कंपन्यांमुळे हा परिसर सध्या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे। वडवली येथे मागच्या आठवड्यामध्ये टायर कारखान्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अनेक नियम धाब्यावरती बसून कारखाने सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत। आज आमच्या जमिनी सुद्धा आम्ही लावू शकत नाही। आज 2-3 वर्षात आले आमच्या जमीन लावू शकत। तुम्ही बघा आमची तुळशी वृंदावन सुद्धा जळतंय। एक झाड राहत नाही। कडीपत्त्याची झाडे तुम्ही प्रत्यक्षात या, तिथं थोडासा हे करा बघा। अक्षरशः ह्या बारीनी आमचं एक झाड नाही राहिलं का काय नाही ना। त्या झाडांना सुद्धा आम्ही हात लावायला गेलो तर ते हा काळ मेन तुळस राहत नाही तर तुम्ही झाडं काय बघाल आमची बघू ना जाणार। आणि हे बघा हे पायांची का अवतार काय। आमच्या लहान पोरांना सुद्धा आम्ही बाहेर काढू शकत नाही। एक लहान आहे आता, एक पोरीचा ताना आहे पोरगा। ह्या सगळ्या टायर्स कंपन्या आहेत आणि हे टायर कंपन्या केमिकल मध्ये मोडतात आणि ह्या प्रदूषित पाणी हे बोरवेलला सुद्धा उतरायला लागलेलं आहे। आता हे बोरवेल शिवाय आम्हाला पाण्याचा दुसरा सोर्स नाहीये पिण्याच्या पाण्याचा। 25-30 कंपन्या तर नक्की असतील। छोटे पाठपुरावा तर आम्ही करतच असतो। पोल्युशन कंट्रोल बोर्ड, कलेक्टर ऑफिस, तहसीलदार यांच्याकडे नेहमी, पण आमच्या याला कोणी आन्सर करत नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा ह्या कंपन्या इथून हद्दपार व्हायला पाहिजे। तुम्ही इंडस्ट्री याला आमचं हे नाहीये किंवा यांचे नॉर्म्स अँड जे काय असतील ते पाळायला हवेत। जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील, सीएम साहेब असतील, डेप्युटी सीएम, पर्यावरण मंत्री, सगळ्यांकडे मी माझे पत्र पाठवलेले आहेत। आजपर्यंत या विषयासंदर्भात एकाही शासनाच्या विभागाने का स्थानिक शेतकरी, कंपनी मालक आणि शासकीय विभागाचे कधी आजपर्यंत 3 वर्षात एकही बैठकीचं नियोजन सुद्धा केलं नाही। माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्याचकडे गृह खातं पण आहे, आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या आमच्या नेत्यांनी या विषयात लक्ष घालून आमच्यासारख्या स्थानिक ग्रामस्थांना न्याय द्यावा हीच माझी मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।